ओम श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्री वल्लभ विजय दत्त गुरुदेव दत्त समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। ओम श्री गायत्री माता की जय। ओम श्री गुरु महाराज की जय। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। सर्व 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 स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सच्चिदानंद परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। सर्व स्वामी भक्तांना मनापासून श्री स्वामी समर्थ। सर्वांना श्री स्वामी समर्थ। नित्यसेवा स्त्रोत या पुस्तकामध्ये, हे स्वामींचं पुस्तक आहे, त्यामध्ये आपल्या घरातील कुटुंबातील लहान मुलांचे वाढदिवस कसे साजरे करायचे याबद्दल माहिती दिलेली आहे। तर वाढदिवस लहान मुलांचे कसे साजरे करायचे ही माहिती आपण आत्ता बघूया। तर सर्व स्वामी भक्तांनी एकदा नक्की पूर्ण ऐका। तर लहान मुलांचे वाढदिवस साजरे करताना ते आपण कसे साजरे करायचे, तर हिंदू पंचांगप्रमाणे साजरा करावा, इंग्रजी तारखेनुसार नको। कारण आपली सर्व देवदेवते, साधू संत, ऋषीमुनी यांचे जन्मोत्सव तसेच आपल्या मृत आईवडिलांचे श्राद्ध पक्ष इत्यादी तिथीप्रमाणे करायचे असतात, म्हणून वाढदिवशी तिथीप्रमाणे करावा। वाढदिवस आपल्या कुटुंबातील कुलदेवतेच्या साक्षीने व आशीर्वादाने साजरा करावा। ज्यांचा वाढदिवस असेल त्या व्यक्तीला त्या दिवशी नवे वस्त्र घ्यावे। हे वस्त्र आपल्या पैशाने घ्यावे। त्या व्यक्तीस अभ्यंग व सचेल स्नान घालावे। अभ्यंग सुवासिक तेल लावून, तसेच सचेल स्नान म्हणजे ज्या वस्त्रावर स्नान करायचे ती वस्त्रे नंतर दान द्यावी, स्वतः वापरू नये। त्याला नवे कपडे घालून रंगीत पाटावर बसवावे, औक्षण करून ओवाळावे। त्याच्यानंतर दोन्ही हातात तांदूळ अक्षता घेऊन श्री रामरक्षेतील पहिले 9 श्लोक, तसेच या 9 श्लोकात डोक्यापासून पायापर्यंतच्या प्रत्येक अवयवांचा उल्लेख आहे, म्हणून त्या अवयवावर थोडे थोडे तांदूळ टाकावे। समोर श्री कुलदेवतेचा फोटो ठेवावा, फोटोला नैवेद्य दाखवावा आणि विनंती करावी की माझ्या मुलाला मुलीला दीर्घायुष्य, चांगलं शिक्षण, चांगले आरोग्य देऊन याचा सांभाळ करा। तसेच उपस्थितींना गोडधोड खायला द्यावे, मात्र आहेर कुणाचाही घेऊ नये। या पद्धतीने वाढदिवस साजरा करावा। तर टीप दिलेली आहे की आजकाल वाढदिवस मेणबत्त्या लावून त्या मुद्दाम विझवतात, हे अशुभ आहे। केक करतात व त्यावर सुरी फिरवतात। अन्नशास्त्राने कापणे हे सुद्धा अशुभ, म्हणून या दोन्ही गोष्टी टाळून आपण वरील पद्धतीने सांगितल्याप्रमाणे वाढदिवस साजरा करावा। कारण आपल्या हिंदू पंचांगाप्रमाणे वाढदिवस साजरा केल्याने नक्कीच सर्व सांगितलेल्या वरील गोष्टी खऱ्या ठरतात। तर सर्वांनी या प्रकारे वाढदिवस साजरा करावा। सर्व स्वामी भक्तांना परत एकदा श्री स्वामी समर्थ। सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ सेवेकरांची आचारसंहिता। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। नंबर 1 ला आहे रोज श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत या पोथीचे क्रमशः 3 अध्याय वाचावेत। नंबर 2 आहे रोज 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा। आपण जे जे खाऊ ते श्री स्वामी समर्थ महाराजांना मनोभावे अर्पण करून मगच आपण ग्रहण करावे। हे झाले 3 नंबर। त्याच्यानंतर 4था आहे प्रातःकाली उठताना व रात्री झोपताना व एरवी देखील श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्मरण नक्की करावे। श्री स्वामी समर्थ महाराजांची रोज नैवेद्य आरती करावी।
नंबर 6 आहे आपले आचार विचार धर्मसंस्कृतीप्रमाणे असावेत. मद्य मांस वर्ज्य परस्त्री माते समान. नंबर 7 माता पिता यांच्याबद्दल आदर व त्यांना संतोष होईल असे वागावे. थोरांचा मान ठेवावा. सर्वांशी नम्र भावाने वागावे. सद्गुरूंनी प्रणीत मार्गावर अनन्य श्रद्धा ठेवून आपण इतरांनाही या फलदायी व अनमोल मार्गावर जास्तीत जास्त संख्येने सामील होण्यास प्रोत्साहन द्यावे. नंबर 9 आहे कुलदेवतेचे रोज नामस्मरण करावे. कुलाचार पाळावेत. तसेच 10 नंबरला आहे रोजच्या रोज घरी पंचमहायज्ञ करावा. 11 नंबरला आहे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनास जाताना हार फुले अगरबत्ती श्रीफल व प्रसाद ठेवून यथाविधी दर्शन नक्की घ्यावे. तसेच शेवटचा 12वा आहे उपास्य देवतेची आराधना ध्यानपूर्वक करावी. अधिष्ठान श्री स्वामी समर्थ महाराजांचे असावे. काम्य सेवा संकल्पपूर्व असावी. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.